नमस्कार शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी मित्र मला ज्यावेळेस नारळाच्या बाबतीमध्ये माहिती विचारण्यासाठी फोन करतात, त्यावेळेस त्यांचा कॉमन प्रश्न असतो जवळजवळ सर्व शेतकऱ्यांचा, की तुमची नारळाची बाग ही किती वर्षांची झाली आणि त्याला आत्ता नारळ यायला लागलीत की नाही. तर मित्रांनो, मी ज्या बागेत सध्या उभा आहे नारळाच्या, ती बाग येत्या जुलैमध्ये 4 वर्षांची होणार आहे पूर्ण. तर त्याला साधारणतः आज माझ्या बागेतले 40 ते 50% झाडांना फ्लावरिंग काहीला आलं आहे, काहींना फ्रुटिंग सुरू झालं आहे किंवा काहीला ते जे आहे आपले पेंड्या बाहेर पडतात या स्थितीमध्ये आहेत. आता तुम्ही याच्या माझ्या मागच्याच झाडाकडे पाहू शकता, याचं ह्या स्थितीमध्ये आहे. सध्या याला काही फळं लागलीत आणि काही ठिकाणी याला नारळ यायला सुरू झाले. वरती आत्ता पाहू शकताय चांगल्या प्रकारचं सेटिंग वरती होत आहे. आता इकडे तुम्ही पाहू शकताय, या बाजूला याला आता सध्या काही दिवसांपूर्वी याला नवीन तुरे किंवा हे पेंड्या निघण्याच्या याच्यामध्ये आहे. आणि याच्याच बाजूला हे आता आतल्या बाजूला पण आहे, परंतु इकडे समोर इकडे पण आहे. या बाजूला ते अशा प्रकारे याची तुरे फुटतात किंवा पेंड्या बाहेर पडतात आणि त्याच्यामध्ये थोडी नारळाची सेटिंग या ठिकाणी होती. त्याचप्रकारे इकडे तुम्ही पाहू शकता समोर या बाजूला इथेही अशा प्रकारे याचं सेटिंग सध्या सुरुवात आहे. याला वरती आणखी रेडी आहेत घड फुटण्यासाठी, पण सध्या आत्ताच्या स्थितीमध्ये याला साधारणतः 10 नारळ याला लागलेले असतील, पण ती सगळीच सक्सेसफुल होतील असं नाही, त्यातली काही पडू शकतात. त्याचा पहिलाच हा तुरा आहे. तर मित्रांनो, एक साधारणतः 3.5 ते पावणे 4 वर्षाची बाग ही समजा, त्याला एक साधारणतः या प्रकारामध्ये सेटिंग होणं सुरू आहे किंवा नवीन काही झाडांना आम्ही चक्कर मारतो ज्यावेळेस शेतामध्ये, त्यावेळेस 1-2 झाडांना नवीन आम्ही दरवेळेस जेव्हा चक्कर मारतो तेव्हा 1-2 नवीन झाडांना आम्हाला दिसते की त्याला म्हणजे कळी बाहेर पडते, असा एक त्याचं स्थिती आहे मित्रांनो. आता मी कॉमनली याला साधारणतः संपूर्ण आमची जी 1000 झाडं आहेत त्यातल्या जवळजवळ 300 ते 400च्या पेक्षा जास्त झाडांना सध्या स्थितीमध्ये कळी बाहेर पडण्याचे किंवा असे फ्लावरिंगचे स्टेजमध्ये आहे. धन्यवाद.